हॅलो सर. हॅलो मॅम. लग्नाला नक्की यायचा? हो, आणि तुम्ही सुद्धा नक्की यायचं. आम्ही? हो. तुमच्या लग्नाला? नाही म्हणजे अभिनंदन. पण अहो असं तुमच्या लग्नाला आम्ही कसं येणार ना? अहो, अजित सरांमुळेच तर आमची लव्ह स्टोरी सक्सेसफुल झाली. म्हणजे अहो म्हणजे केतकी तिच्या फ्रेंड सोबत याच कॅफेमध्ये यायची आणि जेव्हा जेव्हा ती इथे यायची ना तेव्हा तेव्हा तिच्याकडे टक लावून मी पाहत बसायचो. कधी तिच्याजवळ बोलायची हिंमत नाही झाली, पण सरांनी मला खूप एनकरेज केलं तिच्याजवळ प्रेमळपणाने बोलण्यासाठी. अगं नाही, ते यायचं इथे आणि मग असंच. नाही सर, अहो तुम्ही या कॅफेचे ऑनर आहात हे विसरून तुम्ही आमच्या लव्ह स्टोरीमध्ये इन्क्लूड झालात आणि मला गाईड सुद्धा केलं सर. थँक्यू सो मच त्याबद्दल. हो, ते काय होतंच. तुम्ही दोघे छान कपल आहात आणि थँक्स तर मलाही म्हणायचंय सरांना, कारण निखिल आणि माझ्यामधले गैरसमज सरांनीच तर दूर केलेत. नाही म्हणजे इतक्या मोठ्या कॅफेचे ओनर असून सुद्धा सर किती डाऊन टू अर्थ आहेत. आणि तुला माहिती आहे केतकी, हा गेम सुद्धा आहे ना अजित सरांनीच डिझाईन केलाय. सर, मॅम, दोघांनी सुद्धा लग्नाला यायचं. हो. सर आपण गेम खेळूया. येतो आम्ही. प्रेरणा ऐक. हा कॅफे तुमचा आहे? हो माझा आहे, पण तुम्ही मालक आहात या कॅफेचे? हो, काय झालं माहिती? नाही बरोबर आहे ना, तुम्ही मालक आहात म्हणूनच तुम्हाला या नावाचा अर्थ माहिती आहे या गेम बद्दल इतकं. नाही ऐक. इतकी मोठी गोष्ट का लपवली तुम्ही माझ्यापासून? नाही मी लपवली सांगा ना. नाही, मी लपवली नाही. का लपवली? मग का सांगितलं नाही सगळं? ऐक. हे बघा, तुम्ही जे काही वागलायत ना त्यासाठी स्वामी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. अगं कधीच नाही. ऐक ना प्रेरणा. अगं प्रेरणा ऐक ना. अगं प्रेरणा जरा थांब ना. प्रेरणा. माय व सुमन, किती आणि काय काय बनवलंय तू आज? काय आपल्या घरी का कोणता सण आहे का काय आज? अगं आत्या, सगळं मनाच्या आवडीचं बनवी राहिली मी आज. हो का? वा 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 वा. तूच ग, तूच असा विचार करू शकते माझ्या मनासाठी. अगं आत्ता जरा कुठे मनाचा खांदा बरा झाला होता, तर गेला बस पकडून ठाण्याले. आता प्रवास करून दमेल ना, मग म्हणलं असं मस्त काहीतरी ना त्याच्या आवडीचं बनवून ना त्याला छान आला की सरप्राईज देऊन टाकते. बघ सुमन, आपला माणूस असला ना की असं काय काय सुचतं. काही राहिलंय का तुझ्या लक्षात? हा? माई सुमन बी माझ्या मनाच्या प्रेमात पडून गेलीये. आत्या तू पण ना. सुमन, लहानपणी बी अगदी असंच होतं बघ. तू लहानपणी सुट्ट्यांमध्ये आधी यायची ना, मग तू आणि मन्या एकत्र खेळायचे. मग तुझ्याकडे जे खेळणं राहायचं ना तेच मन्याले पाहिजे असायचं. मग तो मोठ्याने बोकाड पसरायचा. मग माई सुमन तिचं खेळणं मन्याले दिदायची. मग मन्या खुश, आणि मन्याले खुश पाहिसर माई सुमन बी खुश. हा मला माफ कर माय, तुझ्या बाबतीत खूप चुकीचं वागली मी. माझ्या घरात असा हिरा असताना तो वल्लरी नावाचा दगड त्या गळ्यात घालून दिला मी. जाऊ दे आत्या, आता काय आहे, जे होई गेलं ते होई गेलं, सोडून दे. अशी कशी सोडून देऊ? हा सांग ना, अशी कशी सोडून देऊ? सोडायले तर तिले लावेन मी मन्याले, आणि माझ्या धाकल्या सुनेचा मान मी तुलेच दिल बरं. पण आत्या अगं आता तर मनाचं लग्न होई गेलं ना. लग्न? कायचं लग्न? मी या लग्नाले लग्न मानत नाही.
नवरा कुडी टाळी असोद्याले, बायको कुडी तर तडी मुंबईले. अशा संसाराचा उपयोगच काय सांग ना मले. बायको असून बी माया मने एकटाच पडी गेला आडी. आई मनोज दादा आला मुंबईहून. ए थांब थांब थांब. मी घेऊन जाते. हिले काय झालं? काही नाही, ये भाकऱ्या कर तू आडी. चल. पडली व माय पडली, पोर माया मन्याच्या प्रेमात पडली. आता त्या अख्खं वल्लरीले कायमची काढून टाकते या घरातून.